त्याच्यामुळे माझं तर म्हणणं श्रावण महिना धरू नका, मच्छी खावा. मटन. आणि इकडे चाललंय कटिंग. कसं आहे किलो? आज किती किलो घेऊन जाणार तुम्ही? मला 5 किलो लागेल. तुम्ही 2 किलो. अजून तुम्ही दादा? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो एक अशा मार्केटमध्ये ज्या शहराचं नाव एका कामासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे माणगावचा बायपास. माणगावचा बायपास जर बोलला ना, जो पण माणूस करेल ना त्या माणसाला खरंच मी सल्यूट आणि नक्कीच एक थम्सअप देईन. माणगावचा बायपास अजूनपर्यंत झालेला नाही मित्रांनो. आज आपण जो मार्केट कव्हर करायला आलो ना, तो म्हणजे माणगावचा फिश मार्केट. आणि माणगावचा जर फिश मार्केट बोलला ना, तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बसणार ही माणसं, खास करून थोडासा फिलिंग येतो केरला टाईप मच्छी मार्केट याचा फिलिंग येतो. जर का माणगावचा जर मच्छी मार्केट आपण जर आलो ना, तर त्या पद्धतीचा जरासा वाटतो. चला तर सुरुवात करू माणगावच्या मच्छी मार्केटला. आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मोठी मोठी छोटी छोटी मासं, पण खास करून त्यांचं जे लावलेलं सेटअप कशा पद्धतीने, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आज असलेली गटारी. तर गटारीचा जो सेटअप कसा लावलाय आणि बरेचसे जे मंडळी आलेले आहेत, तर त्यांची सुद्धा आपण बऱ्याचशा गप्पा गोष्टी करणार आहोत. कारण गटारी बोलली ना, तर कोकणातली सर्वात मोठा खाण्यापिण्याचा असलेला सण. तर चला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो नेहमीप्रमाणे पत्ता, जिल्हा रायगड. आणि जर बोलला तर माणगाव हे खूप मोठा असलेला शहर, पण त्याच्यामध्ये असलेला छोटासा सेटअप मच्छी मार्केटचा आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. तर दिला तुम्हाला मी पत्ता, तरी मला पण यायला ना बऱ्याच जणांना विचारावं लागला, तेव्हा मार्केट मला भेटलं. हॉटेल अंगण म्हणजे हा हायवे आहे, आणि हायवेच्या साईडला असलेला हा मार्केट. आणि मार्केटचा तुम्हाला मी दाखवतोय नजारा. दादाचा बघितला तर सेटअप बघा कसा लावलाय. माणगावचा हाच मार्केट आहे का फिश मार्केट? हाच. आता आज गटारी असल्यामुळं थोडे काही कस्टमर गिराईक वाढले दादा, गटारी असल्यामुळं. हा, तर त्यांचा खरंच वाढले, नंतर कमी होतील आहे ना. हा, श्रावण महिन्यात कमी होतील. तर दुसऱ्या उद्यापासून सुरू होते श्रावण. आणि तुम्ही सेटअप बघितला ना, मस्त पैकी त्यांनी जशी काही एखादे फटाके लावतो ना आपण दिवाळीमध्ये सजवून, तसे दादानी मस्त सजवून ठेवलाय. त्याच्यामध्ये आपल्याला दादा करतय काम बोंबलांचा. हे बघा बोंबील बघितलं ना, कसा किलो आहे आज बोंबील? 300 रुपये किलो. कमी जास्त होतील आज, उद्यापासून तर जास्तच कमी होईल आहे ना. हा, तर हा बघितला ना सेटअप, मस्त पैकी नजारा वाटला आपल्याला बघायला. मार्केट बघितला ना, तर मार्केट होतंय या साईडून बघायला सुरुवात जर आपण जर केली ना, तर बघा त्या साईडला चिकनचं आहे. ज्याला पण चिकन घ्यायचं आहे ना, तर त्या साईडला. ज्याला मच्छी घ्यायची आहे ना, त्याला या साईडला यायचं आहे. जर तुम्ही जर आलात ना, तर तुम्ही गाडी त्या साईडला पार्किंग करू नका. हायवे आहे, या साईडला जागा, या साईडला तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. आणि हे बघा चालले गटारीची तयारी. हे बघा पिशव्या भरलेल्या आहेत, आणि त्यांनी गटारीची तयारी केलेली आहे. इकडं बघायला मिळतंय. हा बघा सेटअप भारी लावले, ज्याच्या त्याच्या आहे ना मस्तपैकी प्लास्टिकचं घमेल आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मच्छी ठेवलेली आहे. ही बघा बघितलं, छोटी सुरमई बघा कशी किलो आहे सुरमई? 600 रुपये किलो. किती बसतील पीस आहे? 4 पीस बसतील का? हा, तर हे बघा सुरमई खाऊन घ्या, शेवटचा दिवस आहे ना. हा, तुम्ही कुठनं आलो? माणगावच आहे का? हा, मच्छी घेणार आता, घेऊन जाणार कुठल्या? आज एक टॉपची मच्छी घेण्याचा विचार असेल. हा, तर इकडं जर बघितलं ना आपण, तर या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला बसलेलं सेटअप. पण सेटअप तुम्ही बघितलं ना मस्त पैकी, म्हणजे तसेच असं मस्त पैकी बांधलेलं आहे. वरती प्लास्टिक टाकलाय आणि खाली तसाच सर्वांचा सेटअप तसंच आपल्याला बघायला मिळतंय. इकडं बघायला गेलं ना, तर दादा कुठला आहे तुम्ही? माणगावचाच आहे का? हा, अशी लोक भेटली माणगाव टू माणगाव ज्या क्षेत्रातली, तर भारी वाटतं. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये नक्कीच बोलतो. इकडं बघायला मिळतंय लोकल माणसांनी धंदा करावा. हा, धंदा करण्यापेक्षा लोकल माणसांनी धंदा करावा आणि बिंदास राहावा. हा कुठला आहे मासा सांगा ना आमच्या? टोल मच्छी आहे. टोल मच्छी. हा, टोल मच्छी बघा. टोल मच्छी कसा आहे किलो? हा टोल आता सध्याला 400 रुपये. 400 रुपये किलो आहे. आणि
आज जो भाव आहे तुम्हाला वाटतं उद्या श्रावण नंतर कमी होईल का जास्त होईल? श्रावणामध्ये मच्छी कसे बोटी चालू होतात हा. त्याच्यामुळे मग मच्छी जास्त निघते, खाणारे कमी असतात, हा, हा. मच्छी स्वस्त होते. हा तर काहीतरी मच्छी निघालेली सेल तर कारण ते संपवायचे तर आहेत, त्यामुळे मच्छी स्वस्त होते श्रावण महिन्यामध्ये. हा तर हे दादानी बरोबर सांगितलं. 15 ऑगस्ट नंतर मच्छी सुरू होणार आहे. सगळ्या बोटी ज्या मोठ्या बोटी जातात समुद्रामध्ये, खोल बोटी समुद्रात त्या चालू होणार. आता सध्याला तर त्या बंद आहेत, खोल समुद्रात जाणार आहे. आता नंतर 15 तारखेनंतर खोल समुद्रात जातात त्या बोटी चालू होणार, तेव्हा मग मच्छी भरपूर येणार आणि मच्छी खाणारी कमी असणार श्रावण महिना असल्यामुळे, त्यामुळे मच्छी भरपूर स्वस्त होते. हा स्वस्त होईल. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं श्रावण महिना जाऊ नका, मच्छी खावा. हा मच्छी ही एक आयडिया चांगली आहे. ज्याला पण मच्छी टॉपची खायची आहे ना, जसं की पापलेट, सुरमई, तर श्रावण महिना पकडू नका. पण हाय ज्याचा त्याच्या मनाचा विषय, ते आपण चेंज करू शकत नाही. इकडं बघा, इकडं बघितलं ना तसा सेटअप मस्त की मार्बल सारखी पद्धत केली त्याने आणि त्याच्यावर ठेवलेली आहे पूर्ण मच्छी. हे बघा पापलेट घेणारी लोक बोलले ना तर मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो, मोठी माणसं आली. ती बघा इकडं मोठी माणसं. कुठली तुम्ही? मुंबईची आहे का? म्हणजे इथं राहता तुम्ही, स्थानिक आहे? मानगावचे आहेत काय? हा मग आता तुम्ही गटारी साजरी करणार आहात त्याच्यासाठी झाले. हा तिकडे बघा दादा आणि वहिनी जोरात होणार गटारी घेतलेले आहेत. पापलेट हे बघा इकडे कटिंग होत आहे. आणि आमच्या पेजला फॉलो पण करायचा, कुठला? प्रेजोस फिश मार्ट मानगाव. हा तर बघा दादाचा आहे इंस्टाग्रामवर चॅनल, नक्की दादाला फॉलो करा. हे बघा तुमचं राहिलं तुम्हाला दाखवण्यासाठी बोंबील कशी कटिंग होते. हे बघा बोंबील कटिंग ना दादा बरेच जणांना माहिती नसते ना कशी कटिंग करायची. हा हे बघा कटिंग बघा, हे असे उडवायचे साईडून आणि मधून कट करायचं आहे. हे कट केल्यानंतर थोडीशी साफसफाई करून कट झाला ना. हा तर तुम्हाला दाखवलं मी कशी होते बोंबील कटिंग. जसा जसा आपण मार्केटमध्ये जातोय ना तसं तसं आपल्याला वेगवेगळे सेटअप बघायला मिळत नाही. तसंच सेटअप म्हणजे सेमच सेटअप बघायला मिळतात. पण मच्छी जर बघितली ना तर आज प्रत्येक मार्केटमध्ये टॉपची मच्छी आली असेल आणि मानगावच्या मार्केटमध्ये पण आलेली एकदम टॉपची मच्छी. त्याच्यामध्ये कोलबी, जी रेग्युलर कोलबी म्हणजे रेग्युलर कुठल्याही मार्केटमध्ये गेलो कोलबी असतेच ना. आज काय गटारी साजरी करणार? हे टायगर ना, ही बघा हे टायगर, हिला टायगर प्रॉन्स बोलतात. आणि हे चैती कुल्फी. खायला कुठली यातली चांगली? दोन्ही पण टेस्टी. महाग आणि स्वस्त सांगा कुठली किंमत? हा ही 400 आणि 500. आता तुम्हाला कुठली घ्यायची आहे ते तुमच्या मनावर. पण आज गटारी असल्यामुळं 500 वाली खा आहे का नाही, कारण कमीत कमी महिनाभर आपल्याला मच्छी खायची नाही. हा पण जे ते बघतोय आपण मार्केटमध्ये बोंबीलच घेऊन जातात, कारण बोंबील बोलला तर प्रत्येक मार्केटमध्ये आत्ता आलेले आहेत ना बोंबील. काहीतरी मला वाटतं 2-3 महिने राहतील बोंबील आहे ना, आणि त्याच्यानंतर मग बोंबील पण महाग भेटतील. पण त्याच्या व्यतिरिक्त बोंबील भेटणार पण नाही. हे बघा इकडे बघायला मिळते पापलेट आहे ना. कितीला किती का कसं किलो? हा 1000 रुपये किलो बघा पापलेट आणि हा 800 रुपये किलो. तर सुरमई 600 रुपये, सुरमई 600 रुपये किलो. हा तर दादाने सांगितलं तुम्हाला सर्व भाव. मार्केट जर बोलला ना तर मार्केटचा टाइम आणि कुठल्या दिवशी चालू असतो श्रावण संपल्यानंतर सुद्धा, तर मी सांगतो मला, मी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा या साईडला बघितलं ना तसं मस्त पैकी शेड टाकलाय आणि शेडच्या आतमध्ये बसलेले हे मच्छीवालं. हे बघा या साईडला बोललं तर चाललंय इथं पण बॉम्बलांची कटिंग. दादा मार्केट कधी कधी असतो? मार्केट शुक्रवार, रविवार, बुधवार. आणि आता श्रावण महिन्यामध्ये चालू राहील का त्याच दिवशी? टायमिंग काय असतं मार्केटचा? सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत दिला तुम्हाला मी टाइम. आणि इकडे चालले आई घेतात. बोंबील घेतलं का तुम्ही? हा बोंबीलची खरेदी झालेली आहे. जो तो बोंबील लवर आहे वाटतं या साईडला, जो तो बोंबीलच घेत आहे. मला वाटतं मानगाव मध्ये जास्त लोक आहेत बोंबील खाणारे. हे बघा या साईडला आलं तर इकडे चालले कटिंग आणि इकडे कस्टमरने विकत घेतले पापलेट, कारण एकदा खाऊन घेऊया, महिनाभर खायचं नाही. हा ना. कुठले आहे तुम्ही? मानगावचेच आहे का? हा तर मानगावची माणसं बोंबील आणि सध्या काही माणसं घेतात पापलेट. कसा किलो घेतला? अजून भाव नाही विचारलाय, पण रेग्युलर कस्टमर असल्यामुळं
घेणार म्हणजे घेणार. हा तर हे बघा इकडे चालले दादा कटिंग करतय पापलेटची कटिंग. बघा कशी करताय दादा. हे बघा पापलेटची कटिंग पण बऱ्याच जणांना माहिती नसते. हे बघा हे थोडासा कचरा असतो तो काढला का पापलेटची कटिंग झाली. फुल कटिंग नसते करायची आहे ना दादा? फ्राय साठी. हा तर तुम्हाला सांगितलं पापलेट कसं खायचं ते. तर तुम्हाला जर मार्केट दाखवला ना तर मार्केट यायचं संपलं. म्हणजे आपण सुरुवात केली होती तिथून आणि एवढा छोटा मार्केट आणि पद्धतशीर बसलेला बघा या साईडला पण आणि या साईडला. मी पहिल्यांदाच बघतोय एवढ्या छोट्या मार्केटमध्ये मोठा मानगाव असून पण संपला. आणि आता मेन गर्दी आली ती म्हणजे मटणावर. मटण बोललं ना तर सध्या 1 महिना खायचा नाही मटण व मटणासाठी लागलेली गर्दी बघा. इकडे बघा ही आहे मटणाची गर्दी. आणि दादाला सांगू मटणाचा भाव. मटण बघून घ्या भाव सांगायच्या आधी. हे बघा मटण आणि इकडे चाललंय कटिंग. कसं आहे किलो? 880. हा 880 रुपये किलो. हा म्हणजे 900 रुपये द्या आणि थोडा 1-2 पीस जास्त घ्या. आहे ना? आज किती किलो घेऊन जाणार तुम्ही? मला 5 किलो लागेल. 5 किलो. बघा 5 किलोची तयारी झालेली आहे दादाची. हा म्हणजे प्रॉपर गटारी साजरी होणार आहे ना? कुठला आहे तुम्ही? लोणेर. लोणेर आहे. लोणेर आहे. किती किलोमीटर आहे इथून? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर वरून आलात. 10,000ची दारू लागेल. हा खाऊ द्या लोकांना. तरी सर्व सिस्टम आहे ना. गर्दी बघा लोकांना तरी खाऊ द्या. प्रत्येकाची लागलेली झुंबड. ती बघा तिकडं मला दे मला दे मला दे. आजचा दिवस मला दे हा शब्द नक्की प्रत्येकाकडे असेल है ना? हा कोण कोण किती जास्त घेणार? 5च्या वरती कोण घेणार आहे? 2 किलो का तिकडं? तुम्ही 2 किलो. अजून तुम्ही दादा 1 किलो. तुम्ही 1 किलो. हा 5 किलोच्या वरती आहे का कोण? नाही. तर बघा तर हा तुम्हाला सांगितला गटारीचा सेटअप. गटारीचा सेटअप जर बोलला ना तर कोकणामध्ये सांगायची गरजच नाही. गटारी कशी साजरी केली जाते ती. गटारीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मच्छी आणि खास करून मटण. तर हा सर्व जो मार्केट आहे ना साधा आणि सोपा आणि मस्तपैकी मार्केट वाटला मला. पद्धतशीर बसलेले आहेत. कस्टमर येतात घेतात गाड्या साईडला लावतात आणि आपापल्या घरी जातात. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस.